क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाईबाबत काँग्रेस बॅकफूटवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विधानसभा निवडणूक होईपर्यंत कारवाई होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही अशी देखील माहिती मिळते। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईवर मात्र काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बॅकफूटवरती गेलेला आहे। विधानसभा निवडणूक होईपर्यंत कारवाई होणार नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना या प्रकारच्या कारवाया कदाचित काँग्रेस पक्षाला परवडणार नाहीत आणि त्याच अनुषंगाने आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभा निवडणूक होईपर्यंत या आमदारांवर कारवाई केली जाणार आहे। मात्र त्या आमदारांना उमेदवारीही दिली जाणार नाही अशी देखील माहिती आता खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। ती कारवाई कशी असावी हे हायकमांडनी ठरवलं आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। आता ती कारवाई असं आहे की जाहीर करण्यापेक्षा ते असं म्हणतात की शिकार को तभी करना है जो रेंज में आता है, हवा में बंदूक झाड़ के कोई फायदा नहीं होगा, तो रेंज में आने दो, बराबर उसका बंदोबस्त हो जाएगा। अभी रेंज में आए, समय थोड़ा कम है, समय ज्यादा समय की बात नहीं है, ते होणार, कारवाई होणार, कारण हायकमांडनी ठरवलं आहे। आज आम्ही हायकमांडकडे विषय दिलाय, तो विषय दिल्लीच्या दरबारी आहे, त्यांनी तो निर्णय जाहीर केलेला आहे, म्हणजे आमच्या मीटिंगमध्ये जाहीर केला आहे, तुमच्या पुढे नाही, आणि सांगितलं तुमच्या पुढे की आम्ही कारवाई केली आहे। ती कारवाईचं स्वरूप काय असेल ते हायकमांड सांगू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।